इन्फ्लुएन्सर मार्केटिंग काय आहे की जे वेगवेगळ्या बिझनेसचे व्हिडिओ करतात आणि ते लोकांना इन्फ्लुएन्स करतात की आमच्या इथं हे प्रोडक्ट चांगलं भेटतं, इथं जाऊन खा. ते इन्फ्लुएन्सर व्हिडिओ जो असतो त्याचा इम्पॅक्ट 3-4 दिवस किंवा 1 आठवड्यापर्यंतच राहतो, त्याच्यानंतर राहत नाही. अच्छा अच्छा. हा, कारण ते त्यांच्या अकाउंटवरती व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तिच्या एवढी रीच जाते 3-4 दिवस किंवा 1 आठवड्यामध्ये जाते. त्यांचं नवीन कॉन्टेंट अपलोड होतं. हा, आणि परत दुसरी गोष्ट काय की तो जो इन्फ्लुएन्सर मार्केटर आहे त्याचे आधीचे व्हिडिओनुसार त्याचे फॉलोअर्स कुठले, क्लायंटचा तर कर्वेनगरचा क्लायंट आहे तर त्याच्या एरियातले फॉलोअर किती आहेत, म्हणजे त्याचे फॉलोअर तुमचे कस्टमर आहेत का नाही हे बघणं पण खूप महत्वाचं आहे. जर आपण रॉंग इन्फ्लुएन्सर झाला तर आपलं बिझनेस नाही होणार किंवा आपल्या राईट ऑडियन्स पर्यंत आपलं प्रोडक्ट नाही पोहोचणार. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग केलीच पाहिजे एक पार्टली, म्हणजे मंथली तुम्ही 2-3 केले तरी सफिशियंट आहे. त्यानंतर तुमचं अकाउंट पण ग्रो झालं पाहिजे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करून ते इन्फ्लुएन्सर अकाउंट ग्रो. बरोबर. पण मग तुमचं जर अकाउंट ऑर्गॅनिकली तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पण व्हिडिओ टाकणे, ट्रेंड नुसार व्हिडिओ करून ते पोस्ट करणे.